आपण आज एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, ते 5S पद्धत, जी आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा आपल्याला जी बरेच कोणतेही काम करताना, फॉर एक्झाम्पल तुम्ही इंडस्ट्रीमध्ये ही पद्धत फार महत्त्वाची आहे. आणि ही पद्धत समस्या फक्त वरवर न पाहता तिच्या मूळ कारणापर्यंत पोहोचण्याकरता मदत करते. सो 5Y पद्धत म्हणजे काय, आपण हे जाणून घेऊया. 5Y म्हणजे एखादी समस्या का घडली हे समजून घेण्याची, सलग का असे प्रश्न विचारायचे, विचार करणाऱ्या मुळाशी जाण्याची पद्धत आहे. म्हणजे जी आपल्याला एक्झॅक्टली का बरं हे घडलं बाबा, याच्यासाठी साधारणपणे एक प्रत्यक्ष समस्येनुसार कमी किंवा जास्त वेळा विचारावे लागू शकते. ही पद्धत उत्पादन, मेंटेनन्स, गुणवत्ता, प्रक्रिया सुधारणा आणि ऑपरेशन्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. म्हणजे क्वालिटी, मेंटेनन्स, प्रोडक्शन, ऑपरेशन्स. ही पद्धत काय उपयोगी आहे, तर अनेक वेळा आपण लक्षणावर उपाय करतो, मूळ कारणावर नाही करत. सो 5Y वापरल्याने समस्या नेमकी कुठे निर्माण झाली, ती का वाढली आणि ती पुन्हा होऊ नये यासाठी कोणते लिस्टिंग बदल हवेत हे स्पष्ट होते. याचा मोठा फायदा म्हणजे मानवी चूक. बऱ्याच वेळा हे साधारण असतं, मानवी चूक एवढ्याच कारणांवर थांबण्याऐवजी सिस्टम, प्रक्रिया, प्रशिक्षण, साधने किंवा देखरेख या पद्धतीमध्ये दुरुस्त करता येतो. सो 5Y कसे वापरायचे, ही पद्धत वापरताना एकच समस्या निवडा आणि एकाच कारण साखळीप्रमाणे लक्ष केंद्रित करा. नंतर प्रश्न विचारा, समस्या काय आहे एक्झॅक्टली, असे का घडले असणार, त्यामागे आणखी का, हे कारण का निर्माण झाले, अंतिम मूळ कारण काय आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक उत्तर हा आपल्याला एक डेटा, निरीक्षण किंवा प्रत्यक्ष पुराव्यावर आधारित आहे. केवळ अंदाजावर उत्तर दिल्यास निष्कर्ष चुकू शकतो. सो हे फार महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया. मशीन वारंवार थांबते, ही एक समस्या आहे. उत्पादन म्हणजे आपल्या प्रोडक्शन लाईनमध्ये मशीन दिवसातून 2दा थांबतो. का थांबेल? कारण एखादा सेन्सर सिग्नल देत नाही. सेन्सर सिग्नल का देत नाही, म्हणजे दुसरा व्हाय. कारण सेन्सर घाणेरडा झाला आहे. सेन्सर घाणेरडा का झाला आहे? कारण परिसरात धूळ आहे. धूळ जास्त का आहे? कारण डस्ट कलेक्शन सिस्टम वेळेवर मेंटेनन्स करत नाही. मेंटेनन्स वेळेवर का होत नाही? तुम्ही बघत असाल मी व्हाय विचारत आलो, का विचारत आलो. सो कारण मेंटेनन्स शेड्यूलमध्ये ही तपासणी समाविष्ट नाही आहे. मूळ कारण काय आहे? मेंटेनन्स प्रक्रियेत डस्ट कलेक्शन तपासणीचा समावेश नव्हता. यावर उपाय म्हणजे काय? फक्त सेन्सर साफ करणे नाही, तर मेंटेनन्स प्लॅन अपडेट करणे, तपासणीची जबाबदारी निश्चित करणे आणि निरीक्षणाची वारंवारता ठरवणे. चांगला 5Y कसा लिहायचा? 5Y लिहिताना खालील नियम पाळा. आता मी तुम्हाला नियम सांगतो. एकच समस्या घ्या, अनेक समस्या एकत्र घेऊ नका. हा सगळ्यात पहिला नियम महत्त्वाचा. काची उत्तरे लहान व स्पष्ट ठेवा. प्रत्येक उत्तरासाठी पुरावा शोधा. ऑपरेटरने चूक केली एवढ्यावर थांबू नका. हा सगळ्यात मोठा नियम आहे आणि महत्त्वाचा नियम आहे. शेवटचे उत्तर नियंत्रणात येणारे आणि बदलात येणारे असावे. सामान्य चुका, अनेक 5Sचा चुकीचा वापर करतात. त्या आधीच ठरवलेल्या उत्तराला समर्थन देण्याची एक पद्धत वापरतात. बऱ्याच वेळा ह्या होते, त्यामुळे खरी कारणे समोर येत नाहीत. सो दुसरी चूक म्हणजे खूप खोल न जाता पहिल्या किंवा दुसऱ्या कारणावर थांबणे. आपण 5 कारणं विचारली पाहिजे. काही वेळा प्रत्यक्ष रूट कॉज दिसण्यापेक्षा 5 पेक्षा जास्त का विचारावे लागतात. तिसरी चूक म्हणजे
पुरावा न तपासता निष्कर्ष करणे, म्हणजे एकदम वेळेवरच तुम्ही निष्कर्ष जाऊ नका. त्यामुळे निरीक्षण, डेटा आणि लॉजिकल चेन यांची पडताळणी ही होत नाही आणि ती फार आवश्यक आहे. आणि 5 व्हाय ही एक प्रश्न विचारण्याची पद्धत नाही, तर समस्या समजून घेण्याची शिस्त आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. योग्य प्रकारे वापरल्यास ती तुम्हाला सिम्पटम्स ऐवजी सिस्टम्स दुरुस्त करायला मदत करते. सो हे फार महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या कामात वारंवार येणाऱ्या समस्यांसाठी ही पद्धत वापरली तर निर्णय अधिक स्पष्ट, अधिक तांत्रिक आणि अधिक टिकाऊ होतात. म्हणजे खूप काळापर्यंत ती सोल्युशन टिकाऊ राहतं. हवे असल्यास मी याच विषयावर लिंक्डइन पोस्ट पण करेल. कमेंट्स करा. हे लाईक तुम्हाला आवडलं असल्यास. धन्यवाद. मी विजय कुंभार, VKS करिअर प्रो कम्युनिटीचा तुमचा करिअर कोच. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या एका समस्येच्या नियमासहित.